जाऊ द्या, त्याच्या हॉस्पिटलला लागते ते, त्याच्यामुळे आज आपली सेविंग फोडलेली आहे. हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेत असतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पाठीमागं खूप छान अशी स्वामींची पूजा झालेली आहे आणि आज खूप 2 वर्षातून मी माझं सेविंगचा गल्ला फोडणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दाजी, चिवताई, ओम, आम्ही सगळे जे की ठराविक असं त्यांचं बचत झालेली जे पैसे असायचे, कोणी खायला दिलेलं मुलांना पैसे, तर ह्या गल्ल्यामध्ये टाकायचे. तर आज आम्ही ही आमची BC म्हणायचे थोडीशी सेविंग फोडणार आहे. कारण आमच्या चिवताईच्या हॉस्पिटलला आता आम्हाला उपयोगी, म्हणजे आता आम्हाला गरज आहे याची. तर एवढ्यात नव्हतंच फोडणार, आम्ही आमच्या यात्रेच्या वेळेस फोडत असतो, जी आमची 1 वर्षाला यात्रा येते. तर मागच्या वर्षी आम्ही काही फोडलं नव्हतं, कारण नुकतंच चालू केलं होतं, त्याच्यामुळं फोडलं नाही. आणि आज ह्या वर्षी यात्रेला फोडणार होतो, पण आता अडचणी अभावी की हे आम्हाला गल्ला फोडायचा आहे. असतं बघू आता आमची सेविंग किती झालेली आहे तुम्हाला नक्कीच दाखवल. आणि प्रत्येक महिलांनी, घरातल्या प्रत्येक पुरुषांनी रुपयाची का होईना घरामध्ये सेविंग करावी. जे की आमच्या मुलं कधी दुकानला वगैरे गेली तर चिल्लर वगैरे माघारी यायची, तर आम्ही ह्याच्यामध्ये टाकायचो. आवाज पण येते, तर असं बरंचसं टाकायचं. तर आता अडचणीच्या वेळी हे उपयोग येतं. तर चला आता हे ओपन करूया किती. आणि इथं बसलेला आहे चिवताई आणि दाजी. तर दाजीला मी म्हणते आता आपण हे खोलूया आपली, म्हणजे जी सेविंग केलेली आहे. तर दाजी म्हणते यात्रेच्या वेळेस खोलू, कारण आपल्याला उपयोगी. पण आता आमच्या चिवताईच्या हॉस्पिटलला आम्हाला लागतात आहे, आज जायचं आहे हॉस्पिटलला. तर खोला, जाऊ द्या. नको नको, चला पुरीपेक्षा काय अप्रूव्ह आहे. तर आता बघूया किती निघते का. नाही फोडायचं नाही, आता गरज आहे ना आपल्याला. नको नको, तर मागच्या वर्षी पण नाही केलं, आता पण नाही. आता हे करू, ही काय चाकू घेऊ का, कात्री चाकू घे. आता दाजी ओपन करणार आहेत. दाजीनी ओपन करायला लागलेले आहेत दाजी, कारण आता सध्या आपल्याला ह्या गोष्टीची खूप गरज आहे. हाताला लागलं. तर आम्ही अगोदर काय झालं होतं, इथं थोडंसं होल पण मोठं केलं होतं, कारण त्याच्यामध्ये पैसे जात नव्हते हळूचा. तर दाजींची इच्छा नव्हती हे करायचे म्हणून चौकशा ते हे नोटा वगैरे पटतील. आणि मेवचा किती कालवा चाललाय. अजून थोडं बाकी राहिलं होतं की भरायचं. भरली जाय नंतर पैसे पाठीमाग खेळणं म्हणलं होतं. म्याव 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 म्याव, नोटा फाटते ना नाहीतर. हा फायनली फोडलेला आहे. चिल्लर बघा कितीच असते. आणि आम्ही सेविंग करताना ना असं 500, 200, 50, अगदी 10 रुपये सुद्धा आम्ही असं टाकत होतो. 10 रुपये. हा, हे चिवताई तुला कोणीतरी दिलतं ना ग. परत हे 20 रुपये नवीन आलेला आहे. असा गल्ला फोडलेला आहे आमचा. तर आता आम्ही बघतो किती झाले ते. आता चिवताई आणि दाजी बघतील किती झालेले आहेत. थोडेसे कमी पडत होते आम्हाला, तर मग म्हटलं आज जाऊ द्या, त्याच्या हॉस्पिटलला लागते ते, त्याच्यामुळं आज आपली सेविंग फोडलेली आहे आणि खूप गरजेचे आहे आपल्याला, आहे का नाही हो. ह्यातनं काय, म्हणजे ह्यातनं काय शिकायला मिळतं खऱ्या अर्थाने. तर दाजी आता चालले दाजींचं काम. फायनली किती बचत झाली तुम्हाला सांगू, आहे का नाही हो. आणि प्रत्येकाने केली पाहिजे. नाही कोणी बघा चिवताई मी तर आमच्या 4 आणे 10 पैसे 10 पैसे पण बघा. आडी अडचणीच्या काळी उपयोग येत, आहे का नाही. हा 10 कॉइन आहे मम्मा, 10 कॉइन. तर दाजींच्या काही मनात नव्हतं आपली सेविंग फोडायची म्हणून. तर मी म्हटलं त्यांना, मीच आग्रह केला फोडा म्हणून. ते म्हणत होते अजून थोडंसं भरायचं बाकी राहिलं होतं. तर दाजींचं असं म्हणणं आहे, खरंच अशी सेविंग घरामध्ये केली पाहिजे ना. अडचणीच्या वेळी आपल्याला खूप उपयोगी येते. आज आम्ही म्हणजे 2 वर्ष झाले ही बचत करतोय. आपलं जसं हाताला येईल तसं टाकत राहतोय आणि मुलांना पण शिकवतं हे लहानपणापासूनच, जे की त्यांना कोणी खायला वगैरे दिलं तर हा पण तुम्ही तुमच्या जीवाला, आणि थोडं त्यातनं काय थोडीशी बचत पण करा. तर इकडं जॉकी आणि म्यावचं लागलंय भांडण, बघू शकता.
मला पैसे दे, मला पैसे दे, मला पैसे दे, मला पैसे दे, माझा पण हिस्सा आहे, माझा पण हिस्सा आहे, असं म्हणतोय वाटतं आमचा जॉकी. तर चला, ही आपल्याला गरजेची होती. प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक पुरुषांनी अशी सेविंग केली पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे सेविंगचा खूप उपयोग होतो. अडीअडचणीच्या वेळी ह्याच्या त्याच्यापाशी हात पसरण्यापेक्षा आपल्याला कधीही उपयोगी येतं. तर जसं की मी माझ्या हाताला येईन, दाजींच्या हाताला येईन, चिवता येऊन सगळे चिल्लर वगैरे असं कायम टाकत राहायचे, त्यांना पण ती सवय लागलेली आहे. तर चला आता दाजी मोजत आहे किती सेविंग झाली, ती किती झाली नंतर ना. दाजीला येतोय खोकला. म्हणजे किती झाले? 10,000. 11,300. हा 1130. ते त्याच कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवले दाजीने. किती झाले म्हणजे? 11,300. हा आणि तुमच्या हातातले 2300 असे झाले बरोबर. आणि हे 1150 ना. ते सुट्टे आपले 10-20चे असे. तर काय का व्हायना, थोडी का व्हायना सेविंग झाली आहे का नाही. आपण कुठं रोज नव्हतं टाकत, जसं हाताला येईल तसं टाकत होतो. तर थोडीफार झाली. तर चला बाय बाय. एवढी सेविंग आमची झालेली आहे. कोणते? हा ही चिल्लर पण होती ना. टाकली आता मोजून. हे बघा 1135 रुपये. हे 11,000 आणि 11,300 रुपये. आणि हे 2300 आहेत ना. अहो नाही, हे हा हे 2300. हो ते 10,000 आहेत ना खालचं. ही 2300 आहेत ना. हा आणि ते 500च्या हा ते 10,000. 600, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. म्हणजे 12,300. हा म्हणजे थोडक्यात 12,300 ते 400 रुपये. 400 रुपये. तर चला एवढी झालेली आहे आमची सेविंग. हा व्हिडिओ इथेच थांबवते. चिवताईला अजून आंघोळ घालायची आहे आणि हॉस्पिटलला जायचे, आज टाके काढायचे आहेत. तर सगळ्यांना बाय बाय. हाय का नाही भाऊ?